मित्रांनो, जर तुमचे पैसे इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले असतील तर ही माहिती असणं खूप सारं महत्वाचं आहे. कारण आता तुमचे पैसे फक्त काही शेअर्समध्येच नाही तर सोने चांदीमध्येही गुंतवले जाऊ शकतात. मित्रांनो, गुंतवणुकीच्या दुनियेमध्ये एक मोठा बदल झालाय. सेबीने याच्यासाठी काही नवीन नियम पण लागू केलेत आणि या नवीन नियमानुसार आता इक्विटी म्युच्युअल फंड्सना त्यांच्या पोर्टफोलिओ मधील काही हिस्सा गोल्ड ETF आणि सिल्वर ETF मध्ये गुंतवण्याची परवानगी देण्यात आली आहे. आधी इक्विटी म्युच्युअल फंडचे पैसे मोस्टली डायरेक्ट इक्विटी शेअर्स मध्येच गुंतवले जात होते आणि उरलेले पैसे कॅश किंवा नॉर्मल डेब्ट इन्स्ट्रुमेंट मध्ये ठेवले जायचे. पण आता फंड मॅनेजरना त्यांच्या पोर्टफोलिओच्या सुमारे 35% हिस्सा गोल्ड किंवा सिल्वर ETFs मध्ये गुंतवायची परमिशन मिळतीये आणि याचा एक मोठा फायदा म्हणजे पोर्टफोलिओची स्टॅबिलिटी. बरोबर, कारण सोने आणि चांदी नेहमीच एक सेफ हेवन असेट मानलं जातं. जेव्हा शेअर बाजार घसरतो किंवा आर्थिक संकट येतं तेव्हा सोनं अनेकदा वाढताना दिसतं. पण यामध्ये काही धोके आहेत. पहिली रिस्क म्हणजे रिटर्न कमी होण्याची शक्यता. कारण इक्विटी फंड साधारणपणे जास्त वेगाने वाढ देतात तर सोने आणि चांदीची वाढ तुलनेने मंद असते. आता ह्या वर्षीचं उदाहरण थोडं सोडू शकता कारण दरवर्षी आताप्रमाणे वाढत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पोर्टफोलिओ ओव्हरलॅप. जर तुम्ही आधीच गोल्ड ETF आणि गोल्ड बॉन्ड मध्ये गुंतवणूक केली असेल तर म्युच्युअल फंड मधून सोने वाढल्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये गोल्डचं एक्सपोजर किंवा त्याची तुलनात्मक जे काही आपण म्हणतो प्रमाण ते वाढू शकतं. आणि तिसरी रिस्क म्हणजे व्हॉलॅटिलिटी. एक अगदी उदाहरणाने समजूया मित्रांनो, 2026च्या सुरुवातीला काही गोल्ड ETF मध्ये जवळपास 9 ते 10% घसरण दिसली होती. बरोबर, आणि सिल्वर ETF मध्ये एका दिवसात 15 ते 24% पर्यंत घसरण झाली होती. आता म्हणूनच या नवीन नियमामुळे फंड मॅनेजर्सला जास्त फ्लेक्झिबिलिटी मिळेल, पण गुंतवणूकदारांनी आपल्या म्युच्युअल फंडवर थोडी नजर ठेवणं गरजेचं आहे. आता या सगळ्यात तुमचं मत काय बरं? इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये गोल्ड आणि सिल्वरचा समावेश हा निर्णय योग्य आहे का नाही? प्लीज कमेंट करून सांगा. आणि त्याच्या आधी आपल्या फायनान्शियल इन डेप्थ अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.